मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, बऱ्याच काही तुमच्या गावांच्या नर्मदा पुराणमध्ये कमेंट्स आल्या। कोणी हर हर नर्मदे केले, कोणी म्हणाले की आम्हाला नर्मदाच्या परिक्रमा 3 झाल्या। तर अशा बऱ्याच काही गावांच्या कमेंट्स आल्या। धन्यवाद, थँक्स माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी। तर आतापर्यंत आपण भाग 1 म्हणजे एक भागामध्ये आपण 1 ते 5 अध्याय ऐकले। आता आपण 6वा अध्याय ऐकणार आहोत। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। आज संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आजच्या दिवशी ओम भालचंद्राय नमः या मंत्राचा सकाळ संध्याकाळ जप करा। शालिनी भक्तिसागर कथावर गणपतीचे संकटनाशनम स्तोत्र 11 पाठ आलेले आहेत। ज्यांना संकटनाशक स्तोत्र ऐकायचं असेल, शालिनी भक्तिसागर कथा चॅनलला भेट द्यावी। श्री गणेशाय नमो नमः। श्री नर्मदा पुराण। हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे। 3 वेळा हर हर नर्मदे म्हटल्याने आपल्याला नर्मदा नदीला 3 परिक्रमा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते। आणि हर हर बोलल्याने सर्व पापांचा नाश होऊन, सर्व संकटांचा नाश होऊन, आपल्याला 7 जन्माची पातके नष्ट होऊन आपल्याला रुद्रलोकाची, शिवलोकाची प्राप्ती होते। नर्मदा नदी शिव रुद्राच्या अंगापासून प्रकट झाली आहे, म्हणजे शिवाच्या अंगापासून प्रकट झालेली आहे। म्हणून शिवाची पूजा नर्मदा पुराण ऐकल्याने शिवलोकापर्यंत आपलं नर्मदा पुराण जाऊन पोहोचेल। श्रवण केल्याने आपल्याला शिवलोकाचीच प्राप्ती होईल। शिवाचेच दूत आपल्याला हात लावतील, यमदूत आपल्याला हात लावणार नाही, यमदूत आपल्याला यातना करणार नाही। आणि ज्या घरामध्ये नर्मदा पुराण श्रवण केले जाते, नर्मदा पुराण ज्या घरामध्ये राहते, त्या घरापासून 4000 किलोमीटर ऊर्जा पॉझिटिव्ह राहते। त्या घराला नजर दोष, ग्रह दोष, वास्तु दोष, कुठल्याही प्रकारचा दोष, कोणत्याही कामात अडथळा येणार नाही। 100% गॅरंटी। श्रद्धेने, विश्वासाने, मनाने हे नर्मदा पुराण श्रवण करावे। जर तुम्ही देवघरात ऐकत आहेत, पूजा करता करता स्वयंपाकघरात ऐकत आहेत, तर एक पाण्याची बाटली, एक पाण्याचा ग्लास जोपर्यंत व्हिडिओ चालू आहे तोपर्यंत राहू द्यायचं आणि एका बाटलीत जल जमा करायचं आणि म्हणायचं की हे नर्मदेचं जल आहे, हे नर्मदा पुराण मी ऐकलेलं आहे म्हणून हे गंगा जल आहे नर्मदेचं। ते पाणी आपल्या घरात शिंपडायचं, मुलांना प्यायला द्यायचं, आपण प्यायचं। याच्याने सर्व दोष नाहीसा होईल, सर्व पापांचा नाश होईल आणि नर्मदा नदीमध्ये स्नान केल्याची आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल। तर आता अध्याय 6व्याला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। सह हेतुक रेवा नाम महत्व व मयूरकल्पवर्णन। ओम नमो नर्मदाय नमः। श्री मार्कंडेयवाच। पुनर्युगांत संप्राते तृतीयनुपस्थं द्वादशार्क भृत्वा भगवात्रील लोहित। हे मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे वदले, हे नुपश्रेष्ठ, पुन्हा तृतीय युगाचा अंत झाल्यावर भगवान नीललोहित शिवशंभूंनी 12 सूर्यरूप शरीर धारण केले। सप्तद्वीप समुद्रापर्यंत शैलवेन कानासहित संपूर्ण पृथ्वीमंडल कालरूपी श्री महेश्वराने दग्ध केले। त्यानंतर महामेघ होऊन जलात ते बुडाले। कृष्णवर्ण झालेल्या या संपूर्ण जगाला विद्युत तसेच इंद्रायुधाने अंकित पृथ्वीला त्या एकारणात बुडवून मायाद्वारे त्या विमल जलात जगाचा संहार करून स्वतः कृष्णवर्ण श्री विष्णू होऊन योग निद्रेत स्थिर झाले। त्यानंतर मी त्या घोर अंधकारमय प्रलय जलात वायुरूपी श्री महेश्वराच्या स्वरूपात 1000 दिव्य वर्षापर्यंत भ्रमण करीत राहिलो। जो कोणी नर्मदा नदीमध्ये स्नान करतो, 3 वेळा डुबकी लावतो, त्याला नर्मदे नदीचे संपूर्ण जेवढी परिक्रमा तुम्ही 11 परिक्रमा केल्या, तर नर्मदेमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची आपल्याला प्राप्ती होते। आणि नर्मदा नदीमध्ये ओम पाण्याने बनवायचा बोटाने, आणि त्या ओम या नावावर तुम्ही त्या नावाने डुबकी लावायची 3 वेळा। हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे। तर त्याचे सर्व पातके जळून भस्म होतात। असे 1000 दिव्य वर्षापर्यंत हे भ्रमण श्री महेश्वराचे भ्रमण करत राहिले। ज्याने हे गहन दृश्य निर्माण केले त्या देवदेवेश्वराच्या ओमपूर्वक ध्यान करत, हे राजेंद्र, जो कोणी ओमपूर्वक ध्यान करतो, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतो, त्याला कुठल्याही कामात
यश येते आणि तो जिथेही जातो तिथे त्याला यश कीर्ती प्राप्त होते. ओम नमः शिवाय हा मंत्र सर्व मंत्रराजमध्ये मंत्रराज आहे, सर्व मंत्रांचा राजा आहे. ओम नमः शिवाय बोलताच बरोबर आपले मुख एक तीर्थ समान होऊन जाते आणि जो कोणी गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करतो, कपाळी त्रिपुंड भस्म लावतो, त्याला त्रिवेणी संगमात स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. यमुना, गंगा, सरस्वती त्रिवेणी संगमामध्ये प्रयाग तीर्थामध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. जो नर्मदा नदीमध्ये ओम पाण्यामध्ये बनवून आकाराने त्यात डुबकी लावतो तर त्याला प्रयाग तीर्थाचे स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. त्या विमल जलात ते स्थिर राहिले. या स्थवर जंगम नष्ट झाल्यावर त्या घोर महावरण्यात एकाएकी सुवर्णपत्रवाल्या मयूराला पाहिले, जो आकर्षक चंद्रबिंबाने युक्त होता. सुंदर नेत्र असलेला नीलकंठ होता. त्यानंतर तो मयूर त्या महावरणात मोठ्या आवाजात विशोभ करीत 3 शिखरांचा शिखंडी, त्रैलोक्याचा रक्षक असा महानुभाव भ्रमण करू लागला. श्री शिव शंभूने मयूर रूप अर्थात श्री रुद्र स्वरूपात विशुभ आणि महानवाद भ्रमण करणाऱ्या महावेगान श्रेष्ठ सरितेला पाहिले. लाठाच्या जाळात भ्रमण करणाऱ्या तिला अचानक पाहून मयूररूपी श्री महादेवाने विचारले, तू कोण आहेस? हे शाश्वत शरीर रूपिणी, या महाप्रलयातही तुझा क्षय झाला नाही. समस्त सुरासर गण नष्ट झाल्यावर तसेच सर्व सरोवर सरिता सागर विलीन झाल्यावर हे कमलनयनी तू कोण भ्रमण करीत आहेस? कुठे जात आहेस? तुझा क्षय का झाला नाही? श्री नर्मदा म्हणाली, हे देवेश, आपल्या कृपेने मला मृत्यू आला नाही. हे देव, रात्र व्यतीत झाली, आपण पुन्हा विश्वाचे सृजन करावे. असे सांगितल्यावर श्री महादेवाने आपले पंख पजर फडफडले. त्यावेळी त्याच्यातून आणि पंखातून बाहेर पडून देवदैत्यराज प्रकटले. त्याच्यात ही नर्मदा सरिता पुन्हा भ्रमण करीत राहिली. त्यानंतर हे भरतश्रेष्ठ एक अन्य महापर्वत दिसला, जो अतिविस्तीर्ण 3 शिखरांनी युक्त बैलशृंगा समान होता. तो त्रिकूट नावाने विख्यात सर्व रत्नांनी विभूषित होता. त्या चित्रकूटाला भिजवत ती भूतलावर आली आणि म्हणून त्रिकुटी नावाने प्रख्यात झाली. पितरांना तारणारी परा म्हणून प्रसिद्ध पावली. त्यानंतर द्वितीय शिखरावरून गंगा धरणी तलावर विस्तीर्ण झाले. त्यावेळी त्रिकुटाचा 3रा शृंग 7 खंडात विभक्त झाला. तेच जंबूद्वीपात 7 कुल पर्वत झाले. चंद्र नक्षत्रासहित ग्रह, ग्राम, नंदी, नद, अंड, स्वदेश, उद्दिज आणि जरायुष प्राणी प्रकट झाले. अशा प्रकारे सर्व जग त्या मयूरापासून प्रकट झाले आहे. हे नरशार्दूल समस्त महादेवाचेच हे प्रकट रूप झाले. यानंतर त्या नद्या व समुद्राचे अलग अलग विभाग करून देवदेवेश्वराने श्री नर्मदाला दक्षिण दिशेस प्रयाण करण्यास सांगितले. या प्रकारे ती महापातक नाशिनी दक्षिण गंगा प्रसिद्ध झाली. जशी उत्तर दिशेस गंगा पवित्र आहे, या प्रकारे तू दक्षिणेस आहे. जशी महापवित्र गंगा माझ्या मस्तकापासून उत्पन्न झाली आहे, त्या प्रभावाने युक्त महाभाग्यशालिनी निसंशय तूही आहेस. तसेच हे सुव्रते, जो कोणी माझ्या या गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, चर्मनवती, क्षिप्रा, नर्मदा यांचे कोणी श्रवण पठन करेल, त्यांचे सप्तजन्मांचे पातके नाहीसे होईल. त्यांच्या 72 पिढ्या जर नरकात पडल्या असतील तर नरकामधून बाहेर येतील, असे महाशंभूने सांगितले. हे महाभाग्यशालिनी, तू खूप भाग्यवान आहेस, तू खूप पवित्र आहेस, तू माझ्या जटेतून धारण होणारी आहेस. म्हणून महागंगा, मी तुला मस्तकातून उत्पन्न केलेली आहे. जो कोणी माझा हा अध्याय श्रवण पठन करेल त्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. हे पवित्र हे नर्मदे पुराण आहे. अतिशय पवित्र पुराण हे नर्मदाचे. याच्या संपूर्ण माहिती दिलेली आहे. शिव परिवाराची माहिती दिली आहे, गणेश परिवाराची माहिती दिलेली, संपूर्ण शिव महापुराणाची सुद्धा माहिती दिलेली, वर्णन संपूर्ण या नर्मदा पुराणमध्ये आलेलं आहे. म्हणून नर्मदा पुराण हे अतिशय भाग्यवान लोकच ऐकतील. ज्याच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य आहे त्याला जे नर्मदा पुराण श्रवण करायला मिळेल. जो खूप भाग्यवान आहे त्याला जे नर्मदा पुराण श्रवण करायला मिळेल. त्यांचा जो श्रवण मात्रे जो करेल, त्यांचा स्पर्श कडी काळ सुद्धा कोणी दुसऱ्याला झाला तरी त्याच्या पापांचा नाश होईल. पर्वतसारखे पापे त्याच्या स्पर्श मात्राने दूर होतील. त्याच्या दर्शन मात्राने त्याचे 7 जन्माचे पातके दूर होतील. जो नर्मदा पुराण श्रवण पठन करत आहे त्याचे दर्शन जर कोणी घेतले तर त्याला सुद्धा नर्मदा नदीमध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि त्या घरातील सर्व दोष नाहीसे होतील, कल नाहीसे होतील, संकटे दूर होतील आणि ते घर अत्यंत नर्मदासारखे पवित्र होईल आणि त्यांच्या घराची, त्यांच्या सर्वत्र पितरांची कीर्तीच कीर्ती होईल 10 दिशांमध्ये आणि ते महालक्ष्मी स्वतः विष्णू बरोबर चालतील. असे हे नर्मदा पुराण अत्यंत पवित्र असे आहे. अशा या माझ्या पवित्र पुराणाचे जो श्रवण पठन करतो तो निश्चितही मला येऊन मिळतो. मी माझ्या एकादशाने सदा तुझ्याबरोबर राहीन. आणि असे त्यांनी गंगा नदीला सांगितले की तू माझ्या मस्तकातून उत्पन्न झालेली आहे, म्हणून तू माझ्या सदैव माझ्या मस्तकावर धारण केलेले राहील. महापातकांसाठी तू औषध रूप सिद्ध होशील. महापातके
गंगा नदीमध्ये, नर्मदा नदीमध्ये, यमुनामध्ये जर स्नान करतील तर त्यांचे जे काही रोग असेल तर तो रोग त्यांचा बरा होईल, औषधी रूप म्हणून सिद्ध होतील. हे जल जर जो कोणी आजारी माणूस प्राशन करेल तर त्याचा आजारपणा सुद्धा नाश होईल. त्याने हर हर नर्मदे करून या हर हर गंगे म्हणून त्यांनी औषधी म्हणून हे प्राशन करावे. जो कोणी शिवलिंगावर जल अर्पण करेल आणि अशोक सुंदरी जवळ जर कोणी बेलपत्र ठेवून ते बेलपत्राने जर जल अर्पण करून तेच बेलपत्री ते स्वतः खातील या ते जल ते औषधी म्हणून प्राशन करतील तर त्यांचा निश्चितही रोग नाहीसा होईल. कसल्याही व्याधी असतील, कोणताही आजार असेल, कसलेही खुजली दाग असेल तर ते सुद्धा त्यांचे औषधी म्हणून सिद्ध होतील असे स्वतः महादेवाने सांगितले. असे श्री महादेवाने सांगितल्यावर ती शीघ्र गतीवाली महापातकी नाशिनी श्री नर्मदा दक्षिण दिशेस निघून गेली. म्हणून या दक्षिण दिशेस नर्मदा नदी स्थापन झाली आहे. जो कोणी नर्मदा नदीचे श्रवण पठण करेल एक शब्द सुद्धा तरी त्याला लाखो करोड अश्वमेघ यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. वृक्षशैल प्राप्त झाल्यावर चंद्रमोळी हर हर चंद्रमोळी हर साम सदाशिव शिव शंभूच्या अनुग्रहाने महावेगवान जलप्रभावाने श्री महादेव प्रेरित जलमयी उन्नत श्री नर्मदा हे महापती श्री महादेव द्वारा महती नावाने प्रसिद्ध झालेली आहे. तपस्या करताना श्री महादेवाच्या त्रिशूळाच्या अग्रभागातून काही जलबिंदू पडल्यामुळे ती शोण नावाने प्रसिद्ध झाली. नर्मदा नदी ही महादेवाच्या त्रिशूळाच्या अग्रभागातून काही जलबिंदू पडले आणि ती नर्मदा नदी प्रसिद्ध झाली. ते 17 बिंदू गणले जातात. त्या सर्वात श्री रुद्र देहातून निघणारी श्री महादेवाकडून वरदान प्राप्त झाल्यामुळे त्या सर्व नद्यांमध्ये नर्मदा अत्यंत पुण्यशील नदी आहे. श्री नर्मदाचे नुसते नामस्मरण केल्याने सर्व पातकाचा नाश होतो. श्री नर्मदा एवढं सुद्धा जो कोणी नुसतं श्री नर्मदा त्यांच्या जिभेवर घेईल, श्री नर्मदा त्यांच्या जिभेवरून ते स्थापना करतील, श्री नर्मदा नावाचा लेख लिहितील, या श्री नर्मदा श्री नर्मदे असे सुद्धा बोलतील तरी पण त्यांचे सर्व पातके नष्ट होतील. जो नर्मदा नदीमधून जर कोणी गोटा आणून आपल्या देवघरामध्ये स्थापन केला आणि त्याच्यावर ओम नमः शिवाय असे म्हणून जर त्यांनी पाणी जल अर्पण केले तर त्यांच्या घरातील पित्तर अतिशय संतुष्ट होतील आणि त्यांना धनधान्याने घर भरपूर भरून देतील. नर्मदा नदीचे जल आणून शिवलिंग पार्थिव करावी आणि पार्थिव शिवलिंगाची पूजा करताना हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर साम सदाशिवाय नमः चंद्रमौलीयै नमः असा जप जर केला तर तो व्यक्ती अत्यंत पुण्यशील भागवान आणि त्याचा जन्म अत्यंत राजाच्या घरी होईल. त्याचे दुःख दारिद्र्य संपूर्ण दूर होतील असे स्वतः भगवान शंकराने सांगितले. मग श्री शंकराच्या अनुग्रहामुळे महापातक नाशिनी ती देवी त्या घोर महाअरण्यात दिसू लागली. अशी स्पष्ट स्वरूपात महाकाया असल्यामुळे महती म्हणून संबोधली जाते. मेघमंडला समान दिग्गजाद्वारा शोभ प्राप्त केल्यामुळे कलुष तत्व वहन करताना सरस झाली म्हणून तिला सुरसा नदी म्हटली गेली आहे. सर्व लोकांना अभय करणारी सुरसा नदी, संसार सागर बुडवण्यात करणारी सुरसा नदी, कृपा नावाने ज्ञात होणारी सुरसा नदी, प्राचीन पुण्यमयी कृतयुगात दिव्य मंदार वृक्षांनी अलंकृत, कल्पवृक्षांनी व्याप्त, फुललेल्या रोहित वृक्षांनी घेरलेली, मंद गतीने वाहणारी मंदाकिनी नदी घोषित केली गेली आहे. जो कोणी नुसतं या पवित्र नद्यांचे नामस्मरण सुद्धा करेल, श्रवण करेल, पठन करण्यापेक्षा श्रवण करणारा खूप भाग्यवान राहतो. म्हणून जो जो या नद्यांचे निश्चित श्रवण सुद्धा करेल तरी त्याला त्या नद्यांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल असे नीलकंठाने सांगितले. मग महार्णवाच्या प्रलया जलानंतर भेदून इहलोकात शीघ्र आली म्हणून तिला सिद्ध व देवतांनी पूजित अशी महार्णवा बनली जाते. विविध कमळांनी युक्त आणि वृक्ष पर्वतातील हंतीनी व्याप्त विपुल पर्वतांना भेदून महासागराकडे धाव घेणारी, सर्व दिशात उच्च आवाजात भ्रमण करणारी, जिथे जिथे भूमीला स्नान घालत विराजमान असते तिला रेवा नदी म्हणतात. जिथे जिथे ती स्नान घालत विराजमान होते तिला रेवा नदी म्हणतात. पुत्रांनी अत्यंत दुःख शापीने घेरलेल्या मनुष्याला पापरहित करणारी अशी ही विपापा नावाने ओळखली जाते. जे लोक खूप दुःखी आहे, जे लोक खूप आजारी आहे, त्यांना खूप पापरहित आहे, त्याला सर्व पापांनी या सर्व संकटांनी ज्या मनुष्याला घेरलेले आहे त्याने नर्मदा पुराण श्रवण करावे आणि पापरहित व्हावे असे विपापा नावाने ओळखली जाणारी ही पापरहित ही गंगा नदी आहे. मलमूत्र, धूळ, रक्त आदी घाणेने युक्त शरीररूपी पाशांनी बद्ध व्यक्तीने संसार सागरात तारणारी आणि पाशमुक्त करणारी असल्यामुळे विपाशा नावाने जातात. जे लोक शरीराने पाषाणाने खूप रक्त आदी घाणेने युक्त आहेत, त्यांना खूप आजार झालेला आहे, तर त्या व्यक्तीने पाशमुक्त व्हायचे असेल त्यांनी नर्मदा नदीचे
चे जल प्राशन करावे, नर्मदा पुराण श्रवण करावे. या विपाशा नावाने ही ओळखली जाणारी नर्मदा नदी सर्व दुःख आजारांवर हे नर्मदा पुराण अत्यंत महत्त्वाचे आहे. श्री नर्मदा निर्मल जलवाली, सुंदर, चंद्रमुखी तसेच महाघोर अंधारकातून महाप्रभेसारखी असल्यामुळे हे नृपश्रेष्ठ विद्वानांनी हिला विमला संबोधलेली आहे. चंद्रकिरण समान आणि सूर्यरश्मी प्रभावशाली असताना अर्थात विषाला प्रसन्न करत वाहणारी ही करबा नावाने प्रसिद्ध झाली. हे भारत लोकांचे केवळ दर्शनाने रंजन करत असल्यामुळे धार्त्वतक रंजना नावक सार्थक झाले. हे राजश्रेष्ठ तृण, वेल, झुडपे आदी तसेच प्राणी पक्षी यांचाही उद्धार करून स्वर्गात नेणारी असल्यामुळे हिला वालुवाहिनी किंवा वायुवाहिनी म्हणतात. या प्रकारे जो या नावाने आणि विशेषतः यांच्या उत्पत्तीला जाणतो तो पापमुक्त होऊन निसंशय रुद्रलोकाला जाऊन पोचतो. श्री स्कंद पुराणातील रेवा खंडाच्या पूर्व भागातील सहतूक रेवा नाम महत्व मयूरकल्पू वर्णन अध्याय 6 पूर्ण झालेला आहे. तर याच्यात खूप छान वर्णन झालेलं. ते कोणी दुःखी आहे, कोणी शापित झालेले आहे, ते खूप पापरहित आहे, त्यांचा आजार बराच नाही होत, त्यांनी नर्मदा नदीमध्ये जाऊन स्नान करावे. या नर्मदा नदीचं पाणी, या गंगाजल, कुठल्याही नदीचे गंगाजल टाकून स्नान करावे म्हणजे त्या व्यक्तीचा आजार बरा होईल. नाही तर शिवलिंगावर जल अर्पण करून अशोक सुंदरीजवळ बेलपत्री ठेवून ते पाणी तुम्ही नर्मदा नदीचं त्या शिवलिंगाला अर्पण करून ते पाणी आजारी व्यक्तीला प्यायला द्यावे म्हणजे त्याचा सुद्धा आजार 100% बरे होईल. हे मी माझ्या मनाने काहीच सांगत नाहीये, हे संपूर्ण पुराणामध्ये सांगितलंय. मी पुराण पहिल्यांदाच वाचत आहे, नर्मदा पुराण, आणि खूप मोठं आहे नर्मदा पुराण. मला असं वाटतं 2 महिने तर आरामाने जाईल, कारण की हळूहळू थोडं थोडं वाचावं लागेल. कोणी ऐको ना ऐको, पण मी माझ्यासाठी तरी की आपण तरी नर्मदा पुराण ऐकून घ्यावे. 18 पुराणांचं आपण श्रवण पठण करून घ्यावे. जो 18 पुराणांचे श्रवण पठण करून घेतो तो खूप खूप भाग्यवान राहतो आणि भगवंत आपल्याकडून ते करून घेतो. म्हणून मला हे पुराण वाचण्याचा आणि तुम्हाला सांगण्याचा माझा छंद आहे. तरी पण तुम्ही भाविक भक्त बरेच काही लोकांच्या कमेंट्स येतात, तर धन्यवाद. पुराण ऐकत राहा. पुराण ऐकल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि आपल्याला चांगली सद्गती प्राप्त होते, मोक्षाची प्राप्ती होते, शिवलोकाची, रुद्रलोकाची, वैकुंठ लोकाची आणि गोलोकाची आपल्याला खरोखर प्राप्ती होते. आपल्याला यमदूत हात लावत नाही, आपल्याला शिवाचेच दूत हात लावतात. म्हणून सर्वांनी नर्मदा पुराण श्रवण करून घ्यावे आणि नर्मदाला परिक्रमा केल्याचे पुण्यफळ प्राप्त करून घ्यावे. आता 7व्या अध्यायात काय वर्णन आलं आहे ते आपण ऐकूया. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय 7. पूर्वकल्प समुद्र वर्णन. ओम नमो नर्मदाय नमः. श्री मार्कंडे वाच. पुनरेव कारणव घोर नष्टे स्थावर जंगम सलिले ना लुप्ते लोके निरालोके तमोद्वम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे वदले. पुन्हा एकदा चराचराचा घोर विनाश झाल्यावर इहलोक जलव्याप्त झाले, एकारणरूप प्रकाशित रहित अंधकारमय झाले. त्या अंधकारपूर्ण महासागरात काजव्या समरूपवान एकटे श्री ब्रह्मदेव श्री दिव्य 1000 वर्षापर्यंत भ्रमण करीत राहिले. तेव्हा श्री ब्रह्मदेवाने 1000 योजनेपर्यंत पसरलेले अपरिमित व सर्वश्रेष्ठ वाऱ्या सूर्यासमान तेजस्वी सहस्र चरणवाले कासव शरीर धारण केलेल्या त्या परमात्म्याला क्षीरसागरात पाहिले. ते पाहून आश्चर्यचकित झालेले श्री ब्रह्मदेव त्यांना हळूच जागे करू लागले. वेदांगात होणारी स्तुती तसेच मंगलवचनांनी जागे करत श्री ब्रह्मदेवाने सांगितले, हे वाचस्पती महाभूत जागे व्हा, माझा नमस्कार स्वीकार करा. हे परमेश्वर, आपल्या उदरात संपूर्ण जग स्थित आहे. हे परम तेजस्वी, हे जग संक्षिप्त केले होते ते आपण मुक्त करा. ब्रह्मरात्र व्यतीत झाले आहे, आता दिवस होत आहे. हे लोकेश, संपूर्ण विश्वस्वरूपाचा विचार करून जशी जगसृष्टी संभव आहे तशी ती करा. श्री ब्रह्मदेवाचे ते वचन ऐकून कासव रूपात स्थित शंकर भगवान उठून उभे राहिले आणि प्रलयसमयी काळग्रास बनलेल्या लोकपालांसहित ग्रासपूत त्रैलोक्याला बाहेर काढू लागले. देव, दानव, गंधर्व, यक्ष, सर्प, राक्षस, चंद्रासह सूर्य आदी सर्व ग्रह त्यांच्या शरीरातून बाहेर पडत होते. त्यानंतर भगवान श्री शंकराने समुद्रमय सर्व जगताचे राक्षस, चंद्रासह सूर्य आदी सर्व ग्रह त्यांच्या शरीरातून बाहेर पडत होते. त्यानंतर भगवान शंकराने समुद्रमय सर्व जगताचे विभाग करून विशाल पाषाण जलपूर्ण नदी, तलावाने, समुद्र आणि वृक्ष, औषधी तसेच लहान तळ्यांनी परिपूर्ण पृथ्वी, श्रेष्ठ हिमालय पर्वत, उन्नत शिखर असलेल्या महाशैल श्रेष्ठ पर्वत तसेच अन्य पर्वतही पाहिले. जंबूद्वीप, कुशद्वीप, क्रोंच, शालमली, पुष्कर, पलक्ष, शाकद्वीप तसेच लवण, इशू, सर्प, घृत, ददी, शीर, सुरा हे सप्त महासागर, महापर्वतांनी लोकालोक सर्व समोर पाहिले. 4 योनियुक्त चराचर सृष्टीलाही त्या श्री महेश्वरांनी युगांत निघून जाताना पाहिले. समुद्रशील
शिलाजालात वसुंधरा पाहिली. कासवाच्या पाठीवर असलेली देवी महासागरात निघून गेली. प्रभूने विखुरलेल्या शैलशिखरात जी नदी तलाव वर्जित होते तेथेच असंख्य तरंगांनी युक्त चंचल जलवाली, भरपूर विविध भोवरे, अनेक औषधी वेली विकसित, विभिन्न कमळ आणि शिलातलांनी व्याप्त रंगबिरंगी अनेक जातीचे हंस तसेच सारस आदी पक्ष्यांचा किलबिलाटसह मासे, कासव यासारख्या जलजीवांनी पूर्ण दिव्य माया रूपवाली सुंदर श्यामल मेघ समान चमकत्या सोन्या समान कांती असलेली अनुपम जलाशयाने पूर्ण नदी भगवान श्री शंकराने पाहिली. त्या नदीच्या मध्यभागी नेतून मेघासमान श्यामल विशाल कटिभाग तसेच धन आणि स्तववाली अनुपम वस्त्र, नाना दिव्य आभरणांनी अलंकृत, निपुराच्या आवाजाने आकर्षित करणारी, हार केवराने शोभित, योगमाया रचित, वैशिष्ट्यपूर्ण दिव्य आभरणांनी आभूषित, अव्यक्त अंगी, परम सौभाग्यशाली, स्वतः स्त्रीरूप धारण करून सर्वांना आनंद देणारी अशी श्री नर्मदा देवी श्री शंकराने पाहिली. अद्य उद्दित भुजा, कमलपात्राप्रमाणे नेत्र आणि देवादिदेव श्री शंकराची स्तुती करत पाण्याच्या वर येणाऱ्या त्या कल्याणीला पाहून विस्मित हृदयाने तिच्या निर्मळ जलात स्नान करून मी तिची स्तुती करू लागली. वेदमंत्रांनी प्रसन्न होऊन मी तिची पूजा केली. हे राजन, त्यापूर्वीची चराचर सृष्टी मी पाहिली. देवासूर, गंधर्व, नाग, मोठे साप हे सर्व दिसले. जिचा कधी क्षय झाला नाही अशा या महाभाग श्री नर्मदाला मी पाहिले. हे नृपश्रेष्ठ, हे नर्मदा पुराण अत्यंत श्रेष्ठ आणि पवित्र आहे. हे श्री महादेवाच्या कृपेने त्यांच्या शरीरापासून श्री नर्मदा उत्पन्न झालेली आहे आणि नर्मदेला पुन्हा पुन्हा पाहिले आहे. हे मी तुम्हाला सांगितले. ब्राह्मण आदी श्रेष्ठ कुर्मकल्पातील प्रादुर्भावाचे कथेचे पठण करतात, तेच विद्वान श्री कथा श्रवण करतात, ते सर्व पापातून मुक्त होतात. जे नर्मदा पुराण श्रवण करतात ते सर्व पापातून मुक्त होतात असे त्यांनी महादेवाने सांगितले. तर हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील पूर्वकल्प समुद्र वर्णन नावाचा 7वा अध्याय समाप्त झालेला आहे, सपुष्टात आलेला आहे. तर आता आपण 8व्या अध्यायाला सुरुवात करूया. तर येथे गणेशाचे वर्णन आलेले आहे, तर आपण गणेशाचे वर्णन ऐकूया. अध्याय 8. मित्रांनो, नर्मदा पुराणमध्ये गणपती बाप्पाचे उल्लेख आलेला आहे. दिवोदासाची पुण्याई. तर आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपल्या अवभाग्य की दिवोदासाची पुण्याई आपल्या नशिबी श्रवण पठण करायला मिळत आहे. तर गणेश लोकाची कशी प्राप्ती होईल आपल्याला आणि दिवोदासाची पुण्याई काय आहे की त्याला गणेश लोकाची प्राप्ती झाली. जो कोणी हे दिवोदासाचा अध्याय पण ऐकेल त्याला गणेश लोकाची निश्चितही प्राप्ती होईल. त्यांच्या मुलांची प्रगती होईल, यश कीर्ती वाढेल, धनधान्यामध्ये वृद्धी होईल आणि मुलं अभ्यासात हुशार होतील. गणपती अथर्व शीर्षचं पण पठण करावं. गणपती अथर्व शीर्ष अभिषेक गणपती बाप्पाचा करता करता ते पाणी मुलांना प्यायला द्यायचं. याच्याने पण मुलं अभ्यासात खूप हुशार होतात. तर आता आपण नर्मदा पुराणमध्ये आलेला दिवोदासाच्या पुण्याईचा उल्लेख ऐकूया. तर श्री गणेशाय नमो नमः. गुत्समत पुढे सांगतात की सोमवंशामध्ये एक श्रेष्ठ असा राजा होऊन गेला. तो दिवोदास त्याचे नाव. तो जितेंद्रिय, उपकर्ता, मत्सर न करणारा, परद्रव्य परस्त्री याकडे कधी न पाहणारा, अत्यंत पराक्रमी असा होतो. त्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्यास काशीचे राज्य दिले. काशीला काही काळपर्यंत पर्जन्यवृष्टी होत नसल्याने कोणीही तेथे राहत नव्हते. पूर्ण काशी नगरी ओसाळ झाली होती. परंतु दिवोदासाची पुण्याई थोर, त्यामुळे सर्वत्र पर्जन्यवृष्टी झाली. काशी सोडून गेलेली सारी प्रजा परत घरी परतली. त्या राजाची सुशीला नावाची राणी होती. ती पतीच्या आज्ञेत राहत असे, नेहमी दानधर्म करीत असे. या राजाने विद्वान पंडितांकडून आचार, व्यवहार आणि प्रायश्चित असे 3 भाग असलेले स्मृतिरूप कार्य केले होते. सर्व प्रजानन न्याय बुद्धीने वर्तन करीत असल्यामुळे अपमृत्यू त्यांच्याकडे फिरकत नसे. पूर्वीसारखी यज्ञ यागादी कर्म राज्यात सुरू झाली. देव प्रसन्न झाले. सर्वत्र धनधान्याची विपुलता झाली. ते सर्वजण देवांची स्तुती करू लागले. हे ऐकून कीर्तीने गुत्समदाला विचारले, काशी क्षेत्र इतके परम पावन असून शंकर आदी देव तेथून का निघून गेले आणि सर्व देवी देवता काशीमध्ये का निघून गेले असा प्रश्न केला. तेव्हा गुत्समद म्हणाले, पूर्वी काशी नगरीत पूर्ण एक तप अनावृष्ट होऊन सर्वांचा नाश झाला. स्वाहाकार स्वदाकार बंद पडले. त्यावेळी सर्व देवांनी भगवान शंकराला शरण जाऊन विनवणी केली. मंदार पर्वतावर 10,000 वर्षापासून मरीची ऋषी तपश्चर्या करीत आहेत. त्यांना आपण वर द्यावा. देवांच्या विनवणीचा आधार राखून भगवान शंकर मंदार पर्वतावर निघून गेले.
आणि मरीची ऋषींची तपश्चर्या पाहून प्रसन्न होऊन त्यांनी मरीचीला आपल्या गणासमेत विमानात बसवून कैलासावर पाठवून दिले आणि ते स्वतः मंदार पर्वतावर राहू लागले. खूप दिवसांनी आपण काशीला जावे असे भगवान शंकरांच्या मनात आले, परंतु ब्रह्मदेवांनी काशीचे राज्य दिवोदासाला दिल्यामुळे त्यांना तेथे जाता येईना आणि दिवोदास अत्यंत पुण्यवान व्यक्ती होता, त्यामुळे त्याच्याकडून काशीचे राज्य मागता सुद्धा येईना. त्यासाठी दिवोदासाचा एखादा उणेपणा काढून आपण काशी परत मिळवावी म्हणून त्यांनी देवांना त्यांचे उणे पाहण्यास काशीस पाठवले. पण जो जो देव दिवोदासाकडे जाई तो तेथेच रममान होऊन काशीस कायमचा राही. काशी हे नाव सुद्धा श्रवण पठन केलं तरी पण गंगामध्ये स्नान केल्याचे पुण्याची प्राप्ती होते आणि काशी काशी असे बोलले म्हणजे सर्व पापांचा नाश होतो. मग भगवान शंकर प्रत्येक व्यक्तीला तेथे पाठवायचे दिवोदासाकडे, पण जो जो जाई तो काशीमध्ये रममान कायमचा होई. वापस एक पण जण येत नव्हते. एकही देव काशीहून परत येत नाही पाहून शंकरांनी मग भैरवांना पाठवले. भैरवांना काशी नगरात पाठवले. तेथे त्यांनी गंगा स्नान केल्यावर आपण परत जाऊच नये असे भैरवांना वाटू लागले. ते गंगामध्ये स्नान करायला गेले आणि तेथेच त्यांना त्या काशीमध्ये राहावे असे वाटले. काशी हे परम पावन नगरी आहे. काशीमध्ये जर मृत्यू आला तर मोक्षाची प्राप्ती होते. काशीमध्ये जर आपण नुसते विचार सुद्धा केला की गंगा स्नान करायचे आणि काशीला मला जायचे तरी अर्धे पुण्य काशीमध्ये जाण्याचे आपल्याला अर्धे पुण्य लागते. मनात जर विचार केला की काशीला जायची माझी खूप इच्छा आहे पण मला काशी केव्हा मिळेल एवढं सुद्धा बोलले तरी पण आपल्याला अर्ध पुण्य गंगा स्नान काशीमध्ये केल्याचे मिळते. तेथेच त्यांचे सर्व पापे नष्ट होतात आणि तेथेच मग भैरवांनी काय केले, गंगा स्नान केल्यावर परत त्यांना जाऊ नये असे वाटले. असे भैरवांना वाटू लागले. तेथेच त्यांनी वास्तव्य करण्याचे काशीमध्ये ठरवले. भैरव सुद्धा परत आला नाही. तेव्हा त्यांना दिवोदासाकडे शंकरांनी पाठवले. त्यांना तेथे कोठेही पापकर्म दिसून आले नाही. ती पुण्यमय नगरी पाहून ते तिथेच रममान झाले. आदित्य सुद्धा तेथेच रममान झाले. शेवटी शंकरांनी 64 योगिनींना पाठवले, पण त्याही काशीमध्ये आंघोळ केली आणि त्या सुद्धा परत आल्या नाही. मग मात्र भगवान शंकर निराश झाले. आता आपणास काशीवास प्राप्त होणे शक्य नाही, तेव्हा आपण गणेश किंवा विष्णूकडे आपली इच्छा पूर्ण करून घ्यावी असा त्यांनी विचार केला. शंकरांनी गणेशाला बोलावून घेतले आणि त्याला म्हणाले, हे गजानना, मला काशीला जाण्याची खूप इच्छा झाली आहे, पण तेथे पुण्यशील दिवोदास राज्य करत आहे. सर्व प्रजा त्याच्यावर संतुष्ट आहे. मला त्याला तेथे काढता येत नव्हते, तरी तू दिवोदासाकडून अनुचित कर्म घडून मला काशीवास लाभावा एवढी माझी इच्छा तू पूर्ण कर. हे ऐकून गणेश शंकराच्या इच्छापूर्तीसाठी ज्योतिषाच्या रूपामध्ये काशीमध्ये आला. ज्योतिषाचे भगवान गणपतीने ज्योतिषाचे रूप घेतले आणि काशीमध्ये लोकांचे भविष्य सांगू लागले. त्यांनी सांगितलेल्या भविष्याप्रमाणे सर्व काही तसेच घडायचे. त्यामुळे लोकांची त्या भविष्यावर ज्योतिषबुवावर खूप श्रद्धा बसून गेली. ते त्यांची पूजा करू लागले ज्योतिषांची. त्यांच्या आशीर्वादाने इच्छित मनोरथ पूर्ण झाले. पण कोणाला काय माहिती की गणपती बाप्पा ऋषीच्या वेशात आलेला आहे आणि गणपती बाप्पा जे काही सांगत आहे ते सर्व काही तसेच घडत आहे. तर सर्व लोकांना त्या ज्योतिषबुवावर खूप इच्छा आणि श्रद्धा बसली. त्यांच्या आशीर्वादाने सर्व त्यांच्या मनोरथ सर्व इच्छा कार्य पूर्ण व्हायला लागलं. त्यामुळे तो ज्योतिषबुवा प्रजेमध्ये अत्यंत प्रसिद्ध झाला. ही गोष्ट दिवोदासाच्या कानावर आली. दिवोदास राजाने त्या ज्योतिषाला आपल्या राजवाड्यात बोलावले. त्याची सुद्धा दिवोदासाने आदराने त्याची ज्योतिषाची पूजा केली. नंतर राजाने विचारलेल्या अनेक विविध प्रश्नांनी त्याने उचित उत्तर दिल्याने दिवोदासाची सुद्धा दृढ श्रद्धा त्या ज्योतिषबुवावर झाली. त्या नादात त्याला इष्टदेव देवताचे विस्मरण पडून गेले. राजाला एके दिवशी ज्योतिष त्याला म्हणाला, हे राजा, आजपासून 7व्या दिवशी एक सिद्ध पुरुष येऊन तुला जे जे सांगेल त्याप्रमाणे तू कर, त्याच्यातच तुझे कल्याण होईल असे त्या ज्योतिषबुवाने दिवोदासास सांगितले. गुत्समत पुढे म्हणाले, ज्योतिषाने राजासह काशीतील प्रजेला मोहित केल्यामुळे भगवान विष्णू बुद्ध रूपाने गावाबाहेर येऊन राहिले. तेथे त्याने आपल्या प्रभावाने सर्व प्रजेला प्रभावित केले. सगुण उपासनेचा निषेध करून वैदिक धर्मविरुद्ध उपदेश करायला सुरुवात केली. परमात्मा प्रत्येकाच्या अंतःकरणात असतो. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतःकरणात राहतो. तर फक्त पाहिजे काय? श्रद्धा आणि विश्वास. तुम्ही किती श्रद्धेने हे नर्मदा पुराण
ऐकत आहेत? किती कथा तुम्ही श्रद्धेने ऐकत आहेत? तुम्ही श्रद्धेने जर या कथा ऐकणार तर निश्चितही सर्व पापांचा नाश होऊन आपल्याला नर्मदामध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल, नर्मदाला परिक्रमा केल्याची प्राप्ती होईल आणि शिवलोकाची निश्चितही प्राप्ती होईल. म्हणून खरा म्हणजे परमात्मा प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. पाहिजे फक्त श्रद्धा आणि विश्वास. माती किंवा दगडाचा देव मानून त्याची जर पूजा करणे हे निष्फळ आहे, तर देह म्हणजे आत्मा, त्याला सुखी करण्याचे प्रयत्न प्रत्येकाने करावेत. असा उपदेश तो ज्योतिष बुवा सर्वांना करू लागला. त्याचा उपदेश ऐकून अनेकांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. भिक्षुणीचे रूप धारण करून लक्ष्मीने सुद्धा आपल्या पतीच्या उपदेशाचा प्रचार स्त्रियांमध्ये केला. अशा रीतीने बहुतेक सर्व प्रजा बौद्ध मत वादी झाली. बुद्धरूपी विष्णू एक दिवस दिवदासाच्या राजवाड्यात गेला आणि म्हणाला, राजा, मी तुला सांगतो ते तू नीट ऐक. तुझी सगळी प्रजा निर्गुण उपासक झाली असल्यामुळे आता तू काशीचा त्याग करायला हवा. तेव्हा राजा म्हणाला, मला एका ज्योतिषाने सांगितले होते की तुला एक पुरुष भेटेल, तो सांगेल त्यानंतर तू वाग. त्याप्रमाणे तू आज मला काशीचा त्याग करावयास सांगत आहेस, म्हणून मी काशी सोडून साधना करण्यात जात आहे. यावर विष्णूने असे केल्याने तुला लवकरच मुक्ती मिळेल आशीर्वाद दिला. काशी नगरातून दिवोदास निघून गेल्यानंतर ज्योतिष्य आपल्या पूर्वीच्या गजानन रूपात काशीत राहू लागला. विष्णूने दिवोदास काशी सोडून गेल्याचे मंदार पर्वतावर जाऊन शंकराला सांगितले. भगवान शंकर वाजत गाजत काशीत आले. श्री गजाननाला वंदन करून त्यांची स्तुती करू लागले. तू सर्व पुरुषार्थांचा शोध करून ते भक्तास पुरवतोस म्हणून तुला ढुंडीराज म्हणतात. गुत्समत पुढे कीर्तीला म्हणाले, ज्याच्या कृपादृष्टीने तुझा मुलगा जिवंत झाला, पुन्हा त्या गजाननाचे महात्म्य असे आगाध आहे. एवढे सांगून शंकर कीर्तीचा निरोप घेऊन निघून गेले. पुढे कीर्ती आपल्या मुलाबरोबर काशी नगरात आली. प्रथम ढुंडीराजाच्या मंदिरात गेले. त्या ठिकाणी दुर्वा व शम्मी वाहून आपल्या मुलांच्या कल्याणासाठी तिने गजाननाला प्रार्थना केली. गजानन संतुष्ट झाले. तेव्हा कीर्ती गजाननाला म्हणाली, तुझ्या आशीर्वादाने माझा श्रीप्रसादन परत जिवंत झाला. आता तुझ्या आशीर्वादानेच तुझ्या चरणी याची भक्ती सदैव राहाव. त्याला उत्तम राज्य, प्रसिद्ध सौख्य प्राप्त हो. तुने मागितलेले सर्व वर गजानन पूर्ण करो. सहस्र वर्षाचे आयुष्य देवो. आपल्या हातातील परशु त्यांनी श्रीप्रसादनाला दिली, त्यामुळे त्याला परशुभाऊ असे नाव पडले. जो कोणी चतुर्थीच्या दिवशी ढुंडीराजाय नमः 108 वेळा आपल्या घरामध्ये जप करेल, त्याच्या निश्चितही सर्व इच्छा कामना गणपती बाप्पा लवकरात लवकर पूर्ण करेल. आणि ढुंडीराजामध्ये श्री प्रसादनाय नमः हा मंत्र सुद्धा सर्वात श्रेष्ठ आहे, म्हणून या मंत्राचा सुद्धा जप करावा. आता मुलगा जिवंत झाल्यावर कीर्ती आपल्या मुलांसह कर्णपूर नावाच्या नगरामध्ये आली. तेथे तिला लोकांनी ओळखले. तिला व तिच्या मुलाला पालखीत बसून राजवाड्यात आणले. त्या दोघांनी पाहून राजाला खूप आनंद झाला. राजा न्यायबुद्धीने राज्य करू लागला. पुढे काही वर्षांनी नंतर श्रीप्रसादनाला राज्य देऊन ते तपश्चर्येला निघून गेले. श्रीप्रसादनाने म्हणजेच परशुभाऊने आपल्यात असलेल्या गुणांनी त्रिभुवनात कीर्ती मिळवली. त्याने मंदार वृक्षाच्या लाकडाची श्री गणेशाची एक अत्यंत सुंदर प्रतिमा तयार करून आपल्या गळ्यात बांधली. त्याने 1000 वर्ष अगदी न्यायाने राज्य केले आणि तो आपल्या मुलाकडे राज्यकारभार देऊन गणेश लोकी निघून गेला. त्यावर व्यासांनी विचारले, ब्रह्मदेवा, मला गणेश लोक कुठे आहे ते सांगता का? तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, याआधी गणेश लोक कोठे आहे मी नारदाला सांगितले होते. नारदाने ते मृदुंगलाला सांगितले आणि मृदुंगलाने काशीराजाला सांगितले. तेच मी तुला परत सांगतो. एक दिवस गजानन आपल्या कामदायिनी नावाच्या शक्तियोगाने इशुक सागरामध्ये लोक बसून त्याला आपले नाव दिले आणि गणेश लोकात राहणाऱ्यांना राग, द्वेष, सुख, दुःख, जन्म, मृत्यू आदी द्वंद्वाची पीडा होत नाही. जो गणेश लोकाची कथा सुद्धा ऐकतो तरी सुद्धा त्याला राग, द्वेष, दुःख, जन्म, मृत्यू याची द्वंद्वाची पीडा होत नाही. सर्व आजारांपासून मुक्ती मिळते आणि त्याच्या घरी माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव्य करते. त्याला बुद्धी, ज्ञानाची सर्व सिद्धी प्राप्त होते. जो जिथे जातो तिथे त्यांना यश, कीर्ती, मान सन्मान वाढतो आणि त्यांची जो कोणी भगवान शंकराची, गणपतीची निरंतर पूजा सेवा करतात त्यांना सर्व प्रकारच्या इच्छा आणि सर्व इच्छा तत्काळ पूर्ण होतात, असे स्वतः भगवान गणेशाने सांगितले. मग काशीराजाची इच्छा मृदुंगल ऋषी यात्रा करीत काशीराजाकडे आले. राजाने त्यांची पूजा केली. त्यांना प्रश्न विचारला. तेव्हा मृदुंगलाने जी कथा सांगितली तीच मी तुला सांगतो. गणेश लोकाची स्वानंद भुवन आणि निजलोक अशी 2 प्रसिद्ध नावे आहेत. ही गणेश लोकाची नावे आहेत. निजलोक आणि स्वानंद भुवन हे 2 नावं सुद्धा आपण श्रवण केले तरी पण त्या व्यक्तीचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. जेव्हा देवांतक आणि नरांतक असे 2 राक्षस निर्माण झाले, त्रिभुवनाला त्रास देतील, त्यावेळी त्यांच्या नाशासाठी गजानन मानव अवतार घेतील. तेव्हा श्री गणेश बाल रूपाने अनेक विविध लीला करीत होत्या. दैत्यांचा नाश करील,
तो त्या राज्यातील शुक्ल ब्राह्मणाच्या घरी जेवण करेल. असा तो मानवरूपी गणेश जेव्हा तुझ्या घरी येईल तेव्हा तू त्याची पूजा करशील, तुला गणेश लोक प्राप्त होईल. एवढे सांगून मृदुंगल ऋषी निघून गेले. तेव्हा काशी राजा भक्तिभावाने गजाननाची पूजा करीत होता. खूप वर्षानंतर कश्यपाच्या पत्नीच्या म्हणजेच आदितीच्या पोटी श्री गणेशाने अवतार घेतला. तो दिसामासा वाढू लागला. 7 वर्षाचा झाला तसा तो क्षीरसागरातील आनंद भुवनात निघून गेला. त्यावेळी राजाला खूप वाईट वाटले. गणेशाच्या विरहाने ते व्याकुळ झाले. भेटेल त्याला विनायक समजून तो आलिंगन देऊ लागला. एक दिवस परत मृदुंगल ऋषी राजाकडे आले. ते म्हणाले, तू असाच गणेश लोकात जाऊन वास करावा असे मला वाटते. मृदुंगल ऋषी पुढे म्हणाले, अरे राजा, तुला अजून 5 वर्ष पृथ्वीचे राज्य करायचे आहे. नंतर तू संदेह गणेश लोकी जाशील. तेथे 1 कल्पपर्यंत तुझे वास्तव्य राहील. त्यावर राजा म्हणाला, ऋषीवर, तो गणेश लोक कसा, कोणत्या पुण्याईने तो मिळेल? त्यावर मृदुंगल ऋषी म्हणाले, गणेश लोकालाच दिव्य लोक सुद्धा म्हणतात. जो खूप भाग्यवान आहे त्यालाच गणेश लोकाच्या कथा ऐकायला मिळतात. सहजासहजी या कथा कोणालाच ऐकायला मिळत नाही. ज्याच्या पदरी जन्म खूप काही जन्माचे पुण्य आहे त्यालाच गणेश लोकाच्या आणि दिव्य लोकाच्या कथा ऐकायला, श्रवण पठण करायला मिळतात. त्याचे सर्व पापे ज्यांची नाश झालेली आहे, त्यांना सर्व संकटांचा नाश झालेला आहे, त्यालाच गणेश लोकाची आणि दिव्य लोकाची कथा ऐकायला मिळेल. तेथे कामदायिनी नावाच्या आसनावर श्री गणेश बसलेला असतो. गणेश लोक 5000 योजनेने विस्तृत आहे. रत्न सुवर्ण संपन्न असेल तेथील भूमी आहे. हा लोक विशुसागरापर्यंत असून व्रत दान आदींनी हा लोक प्राप्त होत नाही. म्हणून श्री गणेशाची कृपा ज्याच्यावर आहे त्यालाच या गणेश लोकाची कथा ऐकायला मिळेल. व्यष्टी समिष्टी रूपाने गणेश तेथे वास करतो. गणेश लोकामध्ये गणेश लोकाचे समग्र वर्णन माझ्या अवक्याबाहेर आहे करणे. गणेश लोकाचे मी किती पण वर्णन करेल तरी सुद्धा थोडे आहे. एवढे बोलून मृदुंगल ऋषी निघून गेले आणि काशी राजा तपश्चर्या करायला निघून गेले. काशी राजाने 5000 वर्ष तपश्चर्या केली. तपश्चर्या झाल्यावर माघ शुद्ध चतुर्थीचा मंगळवार होता. त्या दिवशी प्रांतसमयी उठून राजाने स्नान संध्या केली. आप्तमित्र ब्राह्मणांनी लोकांना ते भेटले. राजा गणेश लोकी जाण्यासाठी विमानाची वाट पाहत होता. राजा आणण्यासाठी गणेशाने आपली मोद आणि प्रमोद नावाचे 2 दूत पाठवले. राजाला विमानात बसून गणेश लोकी आणण्यास त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे ते दोघे विमान घेऊन राजाजवळ आले आणि ते म्हणाले, राजा, तुझ्यासारखा गणेश भक्त सबंध त्रिभुवनात, तिघी त्रिभुवनात मी पाहिल्याने गणपतीला सतत तुझी आठवण येते आणि तुझे ब्रह्मरूप घेऊन ते तुझ्या येथे येऊन राहिले. तुझी त्याच्याविषयीची भक्ती बघून त्यांनी तुला नेण्यासाठी हे विमान पाठवले आहे. आम्ही गणेशाचे दूत तुला घ्यायला आलेले आहे. जो कोणी गणेशा लोकाचे हे कथा ऐकतो त्याला गणेशाचे दूत हात लावतात. त्याला यमदूत हात लावत नाही. तो गणेश लोकी जाऊन मिळतो. तेव्हा राजाने प्रधानाला बोलून आणले आणि सर्व राज्य कारभार त्याच्या हाती सुपूर्द केले आणि तो स्वतः संदेह गणेश लोकी जाण्यासाठी विमानात बसून निघाला. जाताना वाटेल त्यांना पिशाच लोक दिसला. ते पाहून काशी राजाने मोद आणि प्रमोद गणेश दूतांना हा कोणता लोक आहे असा प्रश्न केला. गणेश दूत म्हणाले, राजा, हा भूत आणि पिशाचाचा लोक आहेत. तर हे 18 लोक आहेत. योनीचे लोक आहेत. विमान थोडे पुढे गेल्यानंतर 11 विकळ्या तोंडांची मोठमोठ्या जिभा बाहेर आलेले व पर्वताप्रमाणे विशाल असे भवावह प्राणी राजाला दिसले. ते पाहून राजाने विचारले, हे प्राणी कोणत्या योनीतले आहेत? देवदूत म्हणाले, राक्षस आणि दानवांचा हा लोक आहे. नित्य कर्म करणाऱ्या लोकांना हा दानवांचा लोक मिळतो. नंतर ते गंधर्व लोकावरून जाऊ लागले. तेथील सोन्या रुपयांची रत्नाची चमकणारी घरे पाहून राजाला खूप आनंद झाला. तेथील गंधर्व गायन करत होते, वादनात करीत होते. थोडे पुढे गेल्यावर सिद्ध, चारण, यक्ष आदी लोक त्यांना दिसले. नंतर देवदूतांनी काशीराजाला विचारले, ही इंद्राची अमरावती दाखवली. नंतर अग्निलोक, यमलोक, कुबेरलोक, वरुणलोक, वायुलोक, सूर्यलोक, चंद्रलोक, गोलोक, सत्यलोक इत्यादी एकापेक्षा एक अतिविलोभनीय राजाचे विभुनीय लोक राजाने पाहिले. त्यानंतर ते विष्णूंच्या वैकुंठ लोकाजवळ आले. विष्णूचे वैकुंठ लोक सर्व लोकांपेक्षा अतिशय रमणीय आणि सुशोभित दिसत होते. ते पाहून वैकुंठ लोक पाहून राजाला तर खूप आनंद झाला. त्या दूताने सांगितले, जो कोणी या कथा ऐकतो नर्मदा पुराणच्या तर त्याला या वैकुंठ लोकाजवळून आम्ही घेऊन जातो. त्याला या सर्व लोकांची भेट आम्ही करवतो आणि मग त्याला गणेश लोकाची प्राप्ती होते. तर हे राजा, काशी राजा, तुला जसे वैकुंठ लोक बघण्यात आले तसे जो ह्या कथा ऐकतो त्याला सुद्धा हे वैकुंठ लोक बघायला मिळते. म्हणून तू खूप भाग्यवान आहे की तुला वैकुंठ लोकाची प्राप्ती करून तू गणेश लोकाकडे जात आहे. इतर लोकांपेक्षा हा रमणीय वैकुंठ लोक पाहून राजाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तेथून पुढे तो शिवलोकावरून जाऊ लागला. शिवलोकावरून जात असताना काळोख पडला. सर्व दूर अंधार अंधार दिसला आणि परंतु विमान पुढे जात होते. पुढे जाताना कोटी सूर्यप्रकाशमान अशा शक्ती राजाला दिसल्या. ते पाहून तर राजा बेशुद्ध पडला. राजा सावध झाला. तेव्हा अत्यंत दैत्यपान असा गणेश लोकदूतांनी पाहिला आणि तेथील रत्नखचित मंदिराचे तेज
डोळ्याचे पारणे फेडतील. तेथील नरनारी अग्नीप्रमाणे तेजस्वी होत्या. तेथील शीतल सुगंधित वायूने श्रमपरिहार होत होता. अशा त्या सागराच्या तीरी गणेश लोकांमध्ये काशीराजाचे विमान आले. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, पुण्यवान काशीराजा, गणेश लोकात पोचल्यावर त्याला ईश्वरूष देण्यात आले. तो प्राशन केल्यानंतर ते गणेशाकडे गेले. सहस्रकिरण नावाच्या कमल पुष्पामध्ये पलंगावर गणेश झोपला होता. धूप दीप सुगंधाने सारा परिसर दरवळत होता. गणेश जागा झाल्यावर दूत म्हणाले, हे श्री गणेशा, आपल्या म्हणण्यानुसार राजाला येथे आणले गेले आहे. तेव्हा गणेशाने राजाकडे पाहिले. राजाच्या डोळ्यातून ढसाढसा आनंदाश्रू वाहू लागले. त्याच्या तोंडून राजाच्या तोंडून शब्द फुटेना. गणेशाची ही स्थिती तीच झाली होती. राजाने गणेशाला नमस्कार केला. 10 श्लोकांनी स्तुती केली आणि 10 श्लोकांची स्तुती सुमने समर्पित केली. गणेश प्रसन्न झाले आणि राजाला म्हणाले, वर माग काशी राजा. त्यावर राजा म्हणाला, देवा, तुझ्या दर्शनानेच मी धन्य झालो आहे. मला आता जन्म मृत्यू केव्हा पण येऊ, मला काही फरक नाही. मी खूप भाग्यवान आहे की मला तुझे दर्शन झालेले आहे. व्यास आणि ब्रह्मदेव या कथेत असे रंगून गेले की काशी राजाची आणि गणेशाची भेट झाल्यामुळे दोघांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू वाहू लागले. जो ह्या गणेश लोकाच्या कथा सुद्धा ऐकतो तरी पण त्याच्यावर गणेश लोकाची प्राप्ती होते. नंतर परत ब्रह्मदेव मोहत्कटाच्या कथेकडे वळाले. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, मोहत्कटाने भक्ताच्या विनंतीचा आदर ठेवून अनेक प्रतिरूप प्रत्येच्या घरी घेऊन भोजनास आले. त्याप्रमाणे त्याने काशी राजाचेही अनेक रूप निर्माण केले. त्याच्यासह प्रत्येक भक्तांच्या घरी भोजन करू लागले. हा चमत्कार पाहून सनक सनंदनला फार आश्चर्य वाटले. त्याचा गर्व पूर्ण नाहीसा झाला आणि ते गणेशाला शरण गेले. त्याने गणेशाचे एक मंदिर बांधले आणि त्याला वरद गणेश असे अष्टविनायक नाव प्राप्त करून दिले. ते मंदिराशेजारीच एक सरोवर बांधून दिले आणि त्याला गणेश तीर्थ असे नाव प्राप्त करून दिले. तर अशी ही गणेश लोकाची आणि वरद गणेश अष्टविनायकाची कथा या नारद पुराणामध्ये आलेली होती. तर ती मी तुम्हाला श्रवण पठन करून दाखवली. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला हे नर्मदा पुराणमध्ये आलेली कथा होती गणेशाची. तर मी ती तुम्हाला श्रवण करून दाखवली की नर्मदाच्या या कथेमध्ये गणेशाचे सुद्धा लोक आलेला होता. तर तो गणेश लोक सुद्धा आपल्याला ऐकायला मिळाला. आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे अहोभाग्य आपलं की आपल्याला गणेश लोकाची प्राप्ती झाली. नर्मदाला 3 परिक्रमा करण्याची आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती झाली. तर आपण खूप भाग्यवान आहे की आपल्याला एवढ्या छान छान कथा आपल्याला या पुराणांमध्ये ऐकायला मिळत आहे. पुढे या कथा सहजासहजी तुम्हाला मिळणार नाही, म्हणून तुम्ही यूट्यूबला लावूनच श्रवण कराव्या लागतील आणि मराठी भाषेत एवढ्या स्वच्छ आणि छान भाषेत तुम्हाला मिळणार नाही. तर ह्या श्री नर्मदा पुराणातल्या कथा होत्या. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझ्या या नर्मदा पुराणातील कथा आवडल्या असतील. गणेश लोक सुद्धा कसा प्राप्त झाला ते सुद्धा तुम्हाला आवडलं असेल. तर आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, माझा आत्मविश्वास वाढवा, कमेंट्स करून एक आत्मविश्वास वाढवा, सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला पुढे घेऊन जा आणि दुसरा व्हिडिओ करायला मला आत्मसात करा. तुमचे एक कमेंट्स मला दुसरा व्हिडिओ करायला प्रतिसाद करतो, म्हणून कमेंट्स नक्की करा आणि चॅनलला जास्तीत जास्त आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. शालिनी भक्तिसागर कथावर संकटनाशक स्तोत्र 11 वेळा आलेला आहे. शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलला भेट द्यावी. माझं सेकंड चॅनल आहे हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. 3 वेळा हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे आणि नर्मदेला 3 परिक्रमा मारल्याचे पुण्यफळाची आणि नर्मदामध्ये स्नान करून घेण्याची प्राप्ती करावी. हर हर नर्मदे.